आला का टेम्पोला आहे का तिथं विचार पुढे काल सांगितल्याप्रमाणे सन्मान कार्डेकर बाहेर गाड्या लावू नका. आज फाईन टाकायची मशीन आणलेली आहे. डायरेक्ट नंबर वरती फाईन पडेल. आज दुसरा दिवस आहे. सलग 2 दिवस झाले तुम्हाला सांगतोय. तुमच्या समोरच्या गाड्या सगळ्या बाजूला करा. तो टेम्पोवाला बघ रे तिथे समोर, त्यांनी इथनं काढला तिकडे लावलाय. याच्या गाड्या सगळ्या रोडवर असतात. हो चावाले हे सगळं अनधिकृत आहे. ही गाडी इथं नाही पाहिजे बाहेर. तर तुझ्या सहित सगळ्यांना घेऊन जायला लागेल. या गाड्या अजिबात रोडला लावू नको. पुढच्या बाजूला तू हे लक्ष ठेव. आता जेवढं बाहेर आलं ना तेवढं जाईल तिकडं. तुला रिक्षा काढ लवकर. काढ तिथं लावायची ना इथं. तो टेम्पोवाला कोण आहे रे? तो कुणी तिथं का लावला? हा तुला काल सांगितलं तुला समजलं ना की इथनं काढलं आणि तिथं लावलं ते. तुला टोचन लाव ना. तू आता काल चला तू इथनं काढलं आणि तिथं नेऊन लावला. आम्हाला चिवट्या बनवायची कामं करू नको. 2 वेळा गोडीत सांगितलं, आता तिसऱ्यांदा गोडीत सांगणार नाही. सगळ्या दुकानदारांना विनंती आहे की तुमच्याकडच्या कुठल्याही गाड्या उद्यापासून इथून डायव्हर्शन चालू होणार आहे. कुठल्याही गाड्या तुमच्या रोडला नको. आज फाईन टाकायची मशीन आणलेली आम्ही. तुमच्या गाड्या जेवढ्या असतील तेवढ्या सगळ्या गाड्या तुमच्या आतमध्ये लावा, तुमच्या पार्किंग मध्ये लावा. हे कुणाचं? ट्रॅव्हलवाले लक्षात ठेवा. ट्रॅव्हलवाल्यांच्या कुठलाही माल बाहेर नाही पाहिजे. हे ते टाकून दे आतमध्ये. ते कोणाचं आहे रे? हो कोणाचं आहे? हा हो एसआरएस ट्रॅव्हल. हो तुला काल त्याचं आतमध्ये ना ऑफिसमध्ये लागलं सगळं. तुला काम सांगितलं कोणी समजलं रे? तुला काय का तुला कोणी सांगितलं समजलं नाही का? मला तुला काल कळलं नाही तुला? तू कशाला गेलो परत? तू सामान कसं काय बाहेर आलं कोणच होतो? आता परत चांगल्या पद्धतीने सांगेल. 2 वेळा एक गोष्ट मी 2दा सांगत नाही. आता सगळे बंद करून शटर ओढून डायरेक्ट गावाला पाठवून देईल. एक गोष्ट 2 वेळा सांगणार नाही. उद्या परत येतं काय दिसलं पहिलं सगळं कार्यक्रम करेल. उचल सगळं ते 12 वेळा सांगायला होतं काय? तुला गाडी कुणाची आहे? MS-12 TS 9055. ही गाडी कुणाची आहे? बाजून लावा ना. पुढे लावू द्या त्याला. नाही नंबर आता तुमच्यावरती फाईन पडेल लगेच. त्याला इथं मशीन माझ्याकडे आता फाईनची. चला लवकर. हो रिक्षा कुणाची आहे? हे काचवाला कोण आहे? काचवाला आहे. काचा कोणाचं लावलं तिथं? हा हे कोणाचं आहे? खाली गणेश ट्रॅव्हल हे इकडे. ते कोणाचं आहे? हा हे कोणाचं आहे? टायर कोणाचं आहे? तुम्हाला लवकर गाड्या जाऊ दे. इथलं गाडी तुम्हाला फाईन पडेल. MS-12 TS 9055 फाईन पडेल. नंबर प्लेट वरती फाईन पडेल. मशीन इथं फाईन मारायची.
हे कुणाचं रे? काल उचलायला लावलं होतं, हे कुणाचं? हा नटराज. हे तुला कालच्याला काय सांगितलं होतं रे? हा गाडी यायली कधी नाही आली तर तुला घेऊन जाईल ना. उचल सगळं. काल तुला गोडीच सांगितलेलं. तुला काय वाटलं का आम्ही काय चर्चा करतो का रे? टाइम आमच्याकडे बघ. टाइमपास म्हणून करत नाही. उचल सगळं आणि हे सगळं काढून टाकायचं. इथं गाड्या पार्किंगला, तुमच्या इथल्या गाड्या पार्किंगला जागा वरती, तुझं ट्रॅव्हल वरती आहे ना, वरती ठेव सगळं. इथं खाली जर काय दिसलं तर उद्या महानगरपालिकेला आतमध्ये कारवाई करायला लावेल. अजिबात खालच्या बाजूला कुणी गाड्या रोडवरती पार्किंग करू नका. पूर्ण सर्व्हिस रोड पुढचे 2 महिने आम्हाला मोकळा पाहिजे. तुमच्या गाड्यांच्या अनधिकृत पार्किंगमुळे पुलाचं काम वारंवार थांबतंय. आम्ही काल सुद्धा सांगितलेलं आहे, आज सुद्धा परत सांगतोय, कुणाच्याही गाड्या रस्त्यावरती लावू नका. तुम्ही रस्त्यावरती नो पार्किंग वर आला याला ठोकायला त्याला घ्या. फाईन काढा. कुठल्या बाजूने आला रे? अख्खा सगळा नो एंट्री मधनं आला का? अरे पण नो एंट्रीतनं कसा काय आला तू? नो एंट्रीतनं कसा काय आला? चल मागे त्याच्या नाव सर. इथं समोरच्या बाजूला लक्षात ठेवा, कुठल्याही गाड्या अनधिकृतपणे पार्किंग करू नका. फाईन होतील. बसता होता बसता होता. गॅरेज वाला कुठे? गॅरेज वाला कुठे गेला रे? काल गाड्या कमी करणं होता. बाहेर बाहेर काय रे? तुला काल काय सांगितलं होतं? गाड्या कमी करणं होतं तू? हा सगळे कामाची गाडी दोन काम आहे ना. मला इथं रोडला तर गाडी दिसली तुझ्या एक्स्ट्रामध्ये. रोडला एक दिवस सुद्धा नाही तर तुला माहिती आहे तू पुढे येतो. तो अनाधिकृत ठिकाणी आहे. सगळं दुकान बंद करायचं का 2 महिने बंद करायचं तू तुझं ठरव. अरे बाकीचं काय सांगू नको. कंपनी डीएमआर वाले आले का? हो सर. पुढे डीएमआर वाले कोण है? अरे आपको बोला था सर मल्टी डाल दो. क्यों डाले आपने? आप लोग आपके सर्वेंट नहीं है. सुनो तो आपको भी छोड़ेंगे भैया. बोल के गया ना मैं आज क्यों नहीं किया? पागल समझ रहे क्या हमको? आप लोग पागल ले रहे, हमने अब हमारे लिए वो उसके भरोसे हम नहीं रहेंगे. हम बन देंगे. कल बोला था मैं तो झाला परत. आता साहेब आला जरा फाईन टाकावा. परत आला रॉंग साईडला. त्याला काही समजत नाही. त्याला तिकडे गॅस गॅस इथलं निघलं कालचं सगळं मोकळं झालं. हे आता सगळ्या गाडी सगळ्या दुकानदारांना विनंती आहे की आपली गाडी अजून पण इतकी निघाली नाहीये. NH12 UC 97 कालच्याला पण सांगितलं होतं मी. गाडी कुणाची आहे? कुणाची गाडी आहे? कालच्याला कुणीतरी सांगितलं गावाला गेले कोणतरी बेळगावला म्हणून. ही गाडी कुणाची आहे तुम्हाला माहिती आहे का? तू काल सांगितलं ना. ही गाडी कुणाची आहे? अरे काल पण नंबर मग कशाला त्याचा नंबर आहे का? नंबर आहे का त्याचा? मोबाईल नंबर बघ.
मेजर फोन लावा त्या नंबरवर. टेम्पोवाला कालच्याला सांगितलं रे. टेम्पो कुठे घालणार नाही. तो बोर्डावरचा नंबर, तो नंबर, मोबाईल नंबर. टेम्पोवाला कुठे गेला? टेम्पो तो देखो इधर, ये भी निकलने को बोला है मैं कल. ये भी पूरा साफ करने को बोला है. ये भी पूरा साफ कर. तुम्हारा गाड़ी मांगता है मेरे को पीछे. वो उधर का भी, वो भी उठाने को बोला है. उधर का भी, वो भी सामने वाला, उसको निकालो पूरा. टेम्पो गॅरेज कुठे? टेम्पो गॅरेज वाला कुठे गेला ना? आता काही तर आहे ना. कोण म्हणतो? कोण? हनुमान. हनुमान. टेम्पो गॅरेज वाला कोण आहे? टेम्पो गॅरेज, एक टेम्पो घ्यायचं म्हणून नाही. टेम्पो आहे ना तो तिथं? हनुमान ऑटोमोबाईल कोण आहे? गाडी इथं लावलेली आहे. तुम्ही गाडी का हलवत नाही? आजच्या गाडी काढा. आज उद्या सकाळपर्यंत गाडी हलवत करून नाही तर उगाच ट्रेन लावून गाडी येतील. पार्किंग तुमच्या तिकडे राहताना त्या ठिकाणी येऊन पार्किंगला करा ती गाडी. किंवा तिकडे लावू नका. कुठं? आज संध्याकाळी काढा. कुठे टेम्पोवाला कालच्याला होता तो कुठे गेला? हे कुठे इथं कुठे कालचा? आता कामगार कोण आहे? इकडं तुम्ही काय रे काल बोलत? समजते नाही मराठी? मराठी येतं का तुला? मराठी येतं का तुला? कल बोला कल निकलने को बोलते तुझको बोला आज 5 बजे तक नहीं निकला ना तो पूरे दुकान बंद करेंगे. हो गाड़ी सगळं नाही उधर म्हणतो करू जाऊ ना तिकडे. मागच्या नालीमध्ये टाकायला हवा तिकडे. अरे यार आप पीछे डंपर में आते तो ठीक होते ना. डंपर मांगते हैं ना पीछे. ऐसे एक ट्रिप कैसे मारेंगे टेम्पो को? वैसा डंपर मांगो. तुम्हें रिक्षा असेल पुढे. सगळ्या दुकानदारांना परत विनंती आहे की कालपासून आम्ही इकडे फिरतोय. आपल्या गाड्या कोणत्याही जर तुम्हाला फाईन करून घ्यायचे नसतील तर रस्त्यावरती गाड्या लावू नका. रस्त्यावरती कुठल्याही गाड्या लागणार नाही याची आपण काळजी घ्या. आम्हाला तुम्हाला कुणाला फाईन करायचे नाही. पण तुम्हाला घ्यायचे असतील तर बघा. हा टेम्पोवाला मी काल पण सांगितलं होतं. तो कुठे गेला? तो इथला ही कुठे लागली? इथे आतमध्ये मला तुम्ही इथं गाड्या उभ्या केल्या की तुमच्या गाड्या बाहेर येणार ना. तुम्ही इथं गाड्या उभ्या करू नका. हो म्हणजे अजिबात आम्हाला काय नाही पाहिजे नाही बिलकुल. हो आरके वाईन्स तुमच्याकडच्या गाड्यांचा इथं लोकांना खूप त्रास होतो. लक्षात ठेवा. तुम्हाला तुमच्यावरती कारवाई करून घ्यायची नसेल तुमच्या इथं तुमचा माणूस मला 2 महिने पाहिजे. लक्षात ठेवा. 2 महिन्यामध्ये तुम्हाला माणूस परवडणार आहे का? दुकान बंद करायला लागणार आहे. मला जर कारवाई करायला लागली तर लक्षात ठेवा. बाकीचं काय सांगू नका. तुमचा एक माणूस इथं पाहिजे. आम्हाला कंटिन्यू उद्यापासून आम्ही सर्व्हिस रोड चालू करतोय. आणि खालचा हॉटेल साईराजवाला तुम्ही पण लक्षात ठेवा. संध्याकाळच्या तुमच्या गाड्या तुमच्या इथं आतमध्ये पार्किंग पाहिजे. रस्त्यावरती एक सुद्धा तुमची गाडी दिसली नाही तर तुमच्या दुकानांवरती कारवाई होतील. साईराजवाला खालचा कोण आहे? चेतन केकन. हा वाटा काढून टाका. जेसीबी तिथं फक्त उकरून ठेवून नंतर हे कर. आता हा काढून टाकलं.
हे हॉटेल साईराज कोण आहे? ते आहे का बघ तू आहे का? तुझ्या गाड्या इथे काय तुझी टपरी तू गाडी टपरीला गेली होती का? शेटला सांग मग बाहेर रोडला गाड्या नाही पाहिजेत अजिबात. नाही तर हॉटेलमध्ये काय चालतं मला चांगली माहिती आहे. सगळे बंद करावं लागेल दुकानदारी. 2 महिने अजिबात एक सुद्धा गाडी आम्हाला रोडवरती दिसली नाही बाहेर तुमची. तुम्ही पण लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्याकडे इथं माणूस ठेवा कामाला 2 महिने. इथं रोडला एकही सर्व्हिस रोडला मला तुमच्या एकही कस्टमरच्या गाड्या लागलेल्या दिसल्या नाही पाहिजेत. तो वाटा तोडून टाका. वाटा तोड दुसऱ्या वाटा तोडून टाका. हे वाटा तोडून त्याच्यावरती मटेरियल टाकून दे. इसको तोड़ दो और ये मटेरियल पूरा उस पर डाल दो. बाद में ये सब पूरा मटेरियल लेके जाओ. इसको तोड़ दो अभी. हाँ इसको तोड़ दो और इसको इसके ऊपर डालो. कुठलं कोण होतं? आणि नंतर याला पण ढकलून टाका तिकडे. टेम्पोवाले तुमच्या अजून टेम्पो लक्षात ठेवा. इथं पण काल सांगितलं मी. काल तुमचं एक टेम्पो काढतो म्हणलं इथं परत तिकडचा काढला नुसती जागा बदलली आहे. तुम्ही टेम्पो काढत नाहीये. मल्हारवाले अशाच पद्धतीने तुमच्या गाड्या आतमध्ये राहू द्या. कुठलीही गाडी आपली बाहेर तुमच्या कस्टमरची सुद्धा गाडी बाहेर लागणार नाही याची काळजी घ्या. पूर्ण रस्ता मोकळा आहे. कालचा तुमच्या कुठल्याही गाड्या क्रोमावाले उधर के उतर से आगे से आगे से तिथून तिथं जाऊ दे. सगळं कोपऱ्यापर्यंत सगळं काढून टाका. उधर सर तुमच्या गाड्या कुठल्या रोडला लागणार नाही त्याची काळजी घ्या तुम्ही. तिथून पूर्ण जाऊ द्या कोपऱ्यापर्यंत काढून टाका. तिथं फक्त मधला रॅम्प तिथं तेवढं थोडा रॅम्प एकाच बाजूने जावा. तिथून एकाच बाजूने रॅम्प राहतो. सगळं काढून टाका. लाईन मध्ये काढा. रिक्षा रिक्षा किसका आहे? कोण लावून गेले तुम्हाला माहित नाही. तुम्ही काय करता मग त्याला भाई. आणि मग तुम्ही काय आम्ही आला म्हणून बाहेर आला का फक्त मग? सकाळपासून येताना तू वॉशरूमच्या एवढ्या 2 मिनिटांमध्ये गाडी वाढली का झोपायला आम्हाला काय एवढ्या वेळा समजलं का रे? यांचं पण पुढचं पण हे पण काढून टाका. सगळं तिथं तर मोठ्या दगडी बिगडी आहेत ना त्या पण सगळ्या काढून टाकायला हवा. ते सुरू नमस्ते. साफ सफाई चालू. ये पूरे मशीन काढून टाका सगळे. इसको भी निकालू पूरा. तुमच्या कुठल्याही गाड्या
रोडला लागणार नाही त्याची काळजी घ्या. हे कुणाच आहे इथे विटा बिटा कुणी लावले त्या इथं काय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय आहे बघा बरं कुणाचं आहे ते विटा कुणाचे आहे विटा कुणाचं आहे ते समोर जेके टायर ते कुणाचे आहे विटा कुणाचे आहेत विटा विटा कुणाचे आहेत अरे इथं कशाला पार्किंग मध्ये काय लोकांनी गाड्या पार्किंग करायला का स्टॉपची जागा आहे का अरे बाहेरचे लोक येतात म्हणून तुम्ही असं करून ठेवणार का आता काढतो का मी जेसीबी लावू त्याला काढून घ्या काहीच ठेवू नका बाहेरचे लोक लावत असतील तुम्ही वॉचमॅन ठेवा ना एवढं मोठं कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे तुम्हाला काय परवडत नाही का सगळं काढून घेणार आहे पुढचं सगळं काढणार आहे तुम्ही तुमचं पण आजच्या आज मटेरियल हलव होतो बरं का तर आजच्या आज मटेरियल हलव ना तर उद्या परत त्याला जेसीबी लागणार आम्हाला कुठे नुकसान करायचं नाहीये मुतूट पाहिलं तुमच्याकडे येणार लोकांच्या गाड्या वॉचमॅन गाड्या इकडे नाही रोडला नाही लागले पाहिजे तिकडे लोक लक्ष ठेव इकडे पण ठेव रोडवरती तुमच्या कस्टमरच्या गाड्या रोडला नाही लागल्या पाहिजे म्हणजे सगळ्या दुकानदारांनी लक्षात ठेवा कृपया 2 महिने रस्त्यावरती कुठली आपली गाडी लागणार नाही याची आपण काळजी घ्या रिक्षा काढा बाहेर कोण गाडीमध्ये कोण या 2802 मला गाडी कमी लवकर इथली काल त्याला कुणाचं आहे रे हा काल तुला मराठीत सांगितलं होतं समजलं नाही का तुला आता काढतो का लावू जेसीबी त्याला आजच्या आज आणलं नाही ना तर उद्या मग लक्षात ठेव उद्या जेसीबी लावून काढून टाकेल सगळं काल त्याला काय चष्टेमध्ये हलक्यामध्ये घेतो का चला गाडीवाले कोण येते आला नसतो टाइमपासला बसले की रे मग आम्हाला काय काम नाही ते काय तुमच्या मागे फिरायला सांग अच्छा घालवतोय ते ह्याला येण्यात आहे काय त्याच्यामध्ये नजर काय बघा कोणती करा तिकडे जेसीबी लावायचा हल्ला पुढे कुठल्याही इथलं सगळे काढे सगळे घरच्या जागा आहेत ना तुमच्या पुढे येऊन गॅरेज चालू करणार पार्किंगच्या जागेमध्ये अजिबात देण्या पाहिजे काढून टाकेल सगळं आत्ताच्या आत्ता सगळं आलं याचं बघ मशीन गाडी सगळ्या मागच्या बाजूला आहे तुमच्या कुठल्याही गाड्या बापणार फ्रीवर्स काल पण सांगितलेलं तुमच्या कुठल्याही गाड्या रोडवरती लागणार नाही याची काळजी घ्या पार्किंग तुम्ही तुमच्या जबाबदारीवरती करा सर्व्हिस रोडवरती एकही गाडी पार्किंग करू नका MH12 MH43 कुणाची गाडी आहे मारुती सुझुकी कडे मारुती सुझुकी मारुती सुझुकी वाले पावती करा दे सारख्या गाड्या असतात मारुती सुझुकी वाले काल त्याला सांगितलं होतं तुम्हाला तुमच्या कस्टमरच्या गाड्यांवरती लक्ष ठेवा माझी गाडी आहे कोणाची गाडी आहे वॅगनर तो बाहेरची वॅगनर कोणाची आहे वॅगनर मारुती सुझुकी आहे काय नाव आहे संदीप जाधव संदीप जाधव
पेंडे पावती एमएच 12 स्कॉर्पिओ घ्या पुढं थोडं पुढं घ्या हो थांबतो मला टाका याला पावती टाका याला हा रोजचा येणार याला पावती टाका यांना शिस्त लागली तर याला पावती टाका हे थांबतो ड्रायव्हरला बाहेर घे हो तुमच्या बापाचा रस्त्यावर पाचशे लाकडी गाडी उभी करतो पावती टाका वाकडी गाडी उभी केली पावती पाडणार लक्षात ठेव गाडी दिल्लीची माणूस मराठी अरे मग कातर मध्ये राहतो तर काय आळू लावतो वाकडी गाडी उभी तिने उभा राहिला सांगतो खरं कातर मध्ये राहतो घरी यायची यायला माझ्या सगळे साधे बँकेवाल्यांनी पण लक्षात ठेवा तुमच्या गाड्या कुणाच्याही बाहेर पार्किंग होणार नाही त्याची काळजी घ्या ते झालं असेल तर हे काढून टाका आता रात्री आपलं कॉन्क्रीट केलं इथं झाले ना थोडी झाले काढून टाका ते बॅरिकेड काढून टाका तो बॅरिकेड पण हटाव सर्व्हिस रोड कुठे सगळ्या लक्षात ठेवा संपूर्ण सर्व्हिस रोड मोकळा ठेवा बॅरिकेड बाजू होईल उतरही लेके जाऊ तुम्ही 5 नंबर आपल्याला कोपऱ्यावरती आहे ना तर त्याच्या कोपऱ्यावरती जो सुविधा कारवायला म्हणजे वस्ती तुझं तो कॉर्नर तोडायचा गाडी वस्त पुढे पुढे आपल्याला तो कोपरा आहे ना तसं म्हणजे अति लोक विरोध करतील आपल्याला थांबावं लागेल कॉर्नर एकदा काढून घेतला ना गाडी बसतो का रुपेश जेसीबी तिकडे घ्या कोपऱ्यावर कुणाच्या चला जायचं का कसं गाडी आहे टू व्हीलर अजून एखादी बघली का असेल तर मागे गाडी पलटी करता ना तुम्ही तो आता आहे त्या सर्व्हिस रोडनीच घ्या त्यापेक्षा तुम्ही चालवलं असतं चाललं असतं भावडं बसलं बोलींना मग लाईव्ह चालू थांबा 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 आता 2 मिनिटं तिथं आनंद गाडी काढून घ्या इथली गाडी काढ रे ती समोरची वॅगनार मगाशी सांगितलंय मारुती सुझुकी समोरच्या बाजूला रिक्षा अजून निघलेली नाहीये
अरे क्रोमा, तुझी रिक्षा अजून निघली नाही बघ. कोण आहे तुझ्या इथं आतमध्ये आहे का चेक कर. रिक्षा काढून घेते रिक्षा. कॉर्नर नाही ना, हे कॉर्नर तर पहिले काढू द्या आम्हाला. नव्हतं कॉर्नर काढून दे. समोर येऊ द्या, समोर येऊ द्या. त्या वस्ती कशी येऊ द्या. आनंद ट्रॅव्हल थांब. हे असले बसवरती पावत्या टाकल्या पाहिजेत. गाडी थांबू नका इथं. जाऊ दे सरळ. नवीन गाड्या आल्याच पर्यंत तुझं माझ्या मागे SQ2802 आत्ताच सांगून गेले 2 मिनिटापूर्वी. लगेच 2 मिनिटात गाड्या रस्त्यावरती आल्या. गाडी रस्त्याला लावू नका. परत परत आमची परीक्षा घेऊ नका. माझ्या गाडीमध्ये बांबू असतो. परत परत 17 वेळा सांगायला जाऊ नका. गाड्या रोडला खाली जाऊ नका. समोर आत्ताच सांगून गेलोय 2559 बसलो आहे. गाडी काढाई. आत्ता 2 मिनिटापूर्वी सांगून गेलो. इथं मागून पोलीसची गाडी येते. फाईन पडेल गाडीवरती. गाडी काढा ती लवकर. त्या रोडला गाड्या थांबू नका. 1867 काय तुला इथल्या समोरच्या गाड्या आत्ता सांगून गेले. गाड्या काय इथं थांबल्यात. मला IMH 14 KW 3612 गाडी काढायची. गाड्या लवकर फाईन पडेल गाडीवरती. गाडी काढायची. तुला लवकर लवकर. थांबोय. कोपऱ्यावरती जा. जाऊ दे पुढे. समोर जाऊ समोर. निकालो समोर समोर जा. मला इकडे विचारलं नाही. तू सुरू लागेल काढ लगेच ते. काढ बाबऱ्यावरचं सगळ्या बाजूला काढा. कपडे काढा. हे सगळे याच्यावरचे कपडे काढा लवकर. चल जल्दी निकाल. आणि मग तुमच्या इतर मला यायचं नाही. आम्हाला कॉर्नर काढायचं. सगळं काढायचं समोरचं. करा लवकर. चल सगळं एका बाजूला. कपडे निकाल. तो कपडे निकाल बाजूला. चल अंदर नाही यायचं. चल समोरच्या बाजूला घे. सगळं काढू. काढू ना. हा तिथून काढ. तिकडे जा. पलीकडे जा. पलीकडे नाही घडू येत असं. आपल्या बघून जाऊ देत चला. हे तिथून मेजर तुमच्याकडून इकडे येऊ का. तिथून इकडे बसून रेटाला. इकडे रेटायला असं बस स्टॉप मध्ये. काय तुम्ही बस स्टॉपचा काय उपयोग पण नाही. ते कपडे काढ लवकर. चल निकाल लवकर. ते सगळं आतमध्ये झोपड्या करून घरे पण करून बसलात तुम्ही लोक. एक कॉर्नर एवढा की सगळ्या गाड्या जातो इथून.
मदत कर करते बाजूला सगळं उधर फेक लकडा फेक कुठं उधर फेक चल अंदर या बाजूला होतं ना पुढे रिक्षा कांदेकडे चालला हे चालला बाजूकडे निघालो होतं काढून ते तुझं दे काढून काय काढायचं ते काढून दे मागे सर इकडे या भिकडे तुझ्या रस्त्यात काढू नका इकडे या जाऊ दे जाऊ दे डाऊन करायचं ना इकडे बस स्टॉप मध्ये ढकल समोर आता लोक आतल्या कोपरा फक्त अजून काढा थोडा कोपरा काढला ना बघा इथं या पोलच्या मापामध्ये पोल दिसला आता पुढचं मध्ये ते पोट आलं तेवढं काढा फक्त आता पलीकडनं लावून येऊ इकडे हो भाई हो माझं सरलं हो माझ्या पण तुझ्या घरापर्यंत येत नाही हे कोपरा तुम्ही उभा राहा तेवढा कोपरा मारा बघतो समोरला पोराला बाजूला काय मेजर
मागं चल हो मागं चल मागं थोडा आता फक्त एक तो पूर्व भाग होईल फक्त मिळून करून द्या बस साईज कमी करायची आहे काय उपयोग नाही होता तो तिथलं समोर मटेरियल आणून ह्याच्यात टाकून देतो ठीक आहे रिक्षाच्या नालीमध्ये अरे काम चालू आहे तुला दिसाय ना का गाडी थांबणार नाही पण रोड मोठा झाला गाडी इथं जाम गाडी बसते आता बरोबर गाडी बसते या इथले गुरुळ उडाला
आता पाहू शकतो की हा वंडर सिटीचा कॉर्नर आहे. या वंडर सिटीचा कॉर्नर गेल्या अनेक वर्षापासून एका कॉर्नरमुळं भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये जाणारं पूर्णपणे ट्रॅफिक हे एका कॉर्नरमुळं आडत होतं. अनेकदा महानगरपालिकेच्या लोकांना विनंत्या केल्या, परंतु प्रत्येकजण झोपडपट्टीचं नाव पुढे करतो की झोपडपट्टीचे लोक विरोध करतात आणि आमच्या नागरिकांना जो नागरिक इथून हायवेवरून येतो आपल्या भारतीय विद्यापीठच्या मागच्या बाजूने हा सरळ चौकामध्ये जातो, भारतीय विद्यापीठ परिसरात जातो, तर सगळ्यांना इथं अडचण येत होती. त्यामुळे हा एक कॉर्नर आता काढायचा गरजेचा होता, तो काढला आहे. आम्ही अजूनही रेग्युलर या ठिकाणी कारवाई करणार आहोत, कारण पालिका प्रशासनाला वारंवार सांगून पालिका प्रशासन सहकार्य करायला तयार नाही आहे. प्रशासन आता फक्त नुसत्या टेंडर लावायच्या नादामध्ये आहे, त्यांना बाकीचं काही घेणं नाही. त्यामुळे मला वाटतं या अशा कामांकडे महानगरपालिकेचं लक्ष देणार असेल, कोण लक्ष देणार? या प्रशासनाने सुद्धा या सगळ्या विषयांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही जर लोकप्रतिनिधींना नावं ठेवणार, लोकप्रतिनिधी पुढे ते चांगल्या पद्धतीने कामं करू शकतात. आम्ही आता इथं दाखवतोय एका कॉर्नरमुळं भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये सगळा रोड या ठिकाणी थांबवत आला. तो आम्ही आता स्वतः सगळं कारवाई करून आज क्लिअर करून घेतला. आजचा लाईव्ह याच ठिकाणी थांबवतो.